नमस्कार. आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत. कांदे पोहे तर सर्वांच्याच घरी बनवले जात असतील. हेच कांदे पोहे अगदी लगदा झाला किंवा चिवट होतात किंवा कोरडे होतात किंवा खाताना अगदीच घास बसतो, तर तसं न होता अगदी मोकळे मऊ असे आपण आज इथे कांदे पोहे बनवणार आहोत. योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या पद्धतीने जर कांदे पोहे बनवले तर तुम्ही बनवलेले सुद्धा कांदे पोहे असेच होते. इथे आपण साधारण अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहेत. कांदा पोहे करण्यासाठी इथे आपण जाड पोह्यांचा वापर करायचा आहे. पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आता पोहे धुवून झालेले आहेत. पोहे धुतल्यानंतर चाळणीमध्येच आपण पाणी निथळून घ्यायचं आहे. पोहे धुतल्यानंतर अशा पद्धतीने ते मोकळे करायचे आहेत. कधी-कधी घाई गडबडीत आपण पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतो आणि पोहे आपण धुवून घेतो आणि ते पोहे आपण तसेच ठेवतो. हे सुटसुटीत मोकळे होण्यासाठी इथे आपण चाळणीचाच वापर करायचा आहे. ज्यावेळेला आपण पोहे धुतो त्यावेळेला हे पोहे धुतल्यानंतर चाळणीमध्ये काढून ठेवायचे आणि अशा पद्धतीने पूर्णपणे मोकळे करून घ्यायचे. म्हणजे छान मोकळे आणि मऊसूत असे पोहे तयार होतात. इथे आपण आता पोहे मोकळे करून झालेले आहेत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. म्हणजे पोह्यांना छान खमंगपणा येतो. फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आता मोहरी तडतडल्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत. इथे साधारण तिखट मिरच्यांचाच वापर करा, म्हणजे पोहे छान साधारण झणझणीत असे पोहे तयार होतात. तर इथे आपण तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही कमी अधिक जास्त मिरच्यांचा वापर करू शकता. कांदे पोहे खाताना जर ते कोरडे होत असेल तर थोडासा कांद्याचा वापर जास्त करायचा. इथे आपण 7 ते 8 कढीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे. इथे आपण आता कांदा परतवताना लक्षात ठेवा, मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा नाही आहे. तर इथे पाहू शकता कांदा साधारण मऊसर झालेला आहे. कांदा साधारण मऊसर झाल्यानंतर इथे आपण चाळणीमध्ये जे पोहे धुवून घेतलेले आहेत ते आपण मोकळे करून घेणार आहोत. घाई गडबडीत आपण फोडणीला देताना पोहे आपण ज्या वेळेला चाळणीमध्ये ठेवतो ते पोहे आपण तसेच वापरतो. त्यावेळेला पोह्यांमध्ये छोटे छोटे असे गोळे तयार होतात. तर ते गोळे आपण फोडणीमध्ये परतवताना कधी-कधी कोरडे आणि सुके तसेच राहतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे पोहे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे पोहे अगदी एकसारखे असे तयार होतात. पोह्यांना छान पिवळा कलर येण्यासाठी हळदीचा वापर आपण फोडणीमध्येच करायचा आहे. फोडणीमध्ये हळदीचा वापर केल्यामुळे त्याचा स्वादसुद्धा छान येतो आणि कलरसुद्धा छान येतो. अर्धा चमचा हळदीचा वापर केल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. फोडणीमध्येच आपण हळद आणि मिठाचा वापर केल्यामुळे हळद आणि मीठ व्यवस्थित असं पोह्यांना लागलं जातं. तर इथे आपण आता फोडणीमध्येच हळदीचा आणि मिठाचा वापर केल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. हळद, मीठ आणि कोथिंबीर फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. एखाद मिनिटभर आपण हळद व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. घाई गडबडीत आपण पोह्यांवरच हळदीचा वापर केल्यामुळे हळदीचा थोडासा वास येतो. त्याच्यामुळे हळद आपण फोडणीमध्ये वापरल्यामुळे छान हळदीचा रंगसुद्धा येतो आणि स्वादसुद्धा छान येतो. इथे आपण आता मोकळे करून घेतलेले पोहे आहेत ते फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच इथे आपल्याला पोहे छान परतून घ्यायचे आहेत. पोहे परतून झालेले आहेत. इथे पाहू शकता हळदीचा छान असा रंग आलेला आहे. इथे आपण आता पोहे परतून झाल्यानंतर ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला खोबरं आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहे. ओल्या खोबऱ्यामुळे पोह्यांना छान अशी चव येते आणि वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. इथे पण आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. पोह्यांना छान अशी एक वाफ आलेली आहे. झाकण काढून एकदा पोहे आपण ढवळून घेणार आहोत. खमंग, मोकळे, मऊसूत असे कांदे पोहे छान तयार करून झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. वरून आवडत असल्यास ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.